नीटचा पेपर फुटला आणि लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेला सामोरं जावं लागलं। यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं, आर्थिक फटका बसतो आणि यामागचा मुख्य मास्टरमाइंड ठरला पेपर फुटीचा तो सेवानिवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी, जे लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेमध्ये 28 वर्षे ज्यांनी रसायनशास्त्र विषय हा 11वी 12वी या वर्गाला शिकवला। ते या कॉलेजमध्ये होते। याच कॉलेजचे प्राचार्य सिद्धेश्वर बेल्लाळे सर आपल्याबरोबर। सर, 28 वर्षे त्यांनी इथं सर्व्हिस केली आहे, त्यावेळेस कधी असं जाणवलं की हा व्यक्ती कशा स्वरूपाचा आहे, काय कशा नेचर कसं होतं त्याला? सर, तो PV कुलकर्णीच्या बाबतीमध्ये सोडा, मुळात मला तुम्हाला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की हा लातूर पॅटर्न म्हणजे आत्ता निर्माण झालेला नाही आहे। 60 वर्षाची अथक प्रयत्न या संस्थेचे असतील, महाविद्यालयाचे असतील, विद्यार्थ्याचे असतील, पालकाचे असतील, एवढ्या मोठ्या 60 वर्षाच्या प्रयत्नातून हा मोठा लातूर पॅटर्न निर्माण झाला आहे। आज देशभरातून मुलं इथं शिक्षणासाठी येतात, CET असो, JEE असो, नीट असो, त्याच्यासाठी येतात। त्यातून हा लातूर पॅटर्न निर्माण झाला आहे। मुळात हा PV कुलकर्णी म्हणजे 4 वर्षापूर्वी महाविद्यालयातून रिटायर झालेला आहे। त्याचा आणि महाविद्यालयाचा संबंध काहीच नाही। 3 वर्षापासून तो तिकडं पुण्याला शिफ्ट झाला असं समजलं आणि त्याचं हे कार्य झाले हे आम्हाला आत्ताच समजलेलं आहे, पण याचा आमचा संस्थेचा काही अर्थार्थिक कुठलाच काही संबंध येत नाही, त्यामुळं त्याचं आम्ही काही सांगू शकत नाही। पेपर सेट करणाऱ्या समितीत ते होते, याच्याबद्दलची माहिती तर असेल मला? हां सर, तुम्हाला हे एक सांगायचं की पेपर सेटिंग ही प्रोसेस पूर्णतः गोपनीय असते। म्हणजे पेपर सेट करणारे डायरेक्ट त्यांना मेसेज करत असतात, त्यांनी गोपनीय पद्धतीने होत असते, त्यामुळे त्यांचं रेकॉर्ड कुठलंच कॉलेजकडं नसतं किंवा कॉलेजला कुणी पेपर सेट करण्यासाठी ऑथेंटिक कळवत नसतं। ते पूर्ण त्या पर्टिक्युलर फॅकल्टी आणि ती पेपर सेट करणारी एजन्सी आहे त्यांच्यामध्ये गोपनीय असतं, कॉलेजला काही संबंध येत नाही त्याचा। त्यांच्या एकूण नेचरमध्ये किंवा कधी काही जाणवलं की ज्या पद्धतीनं कॉलेजमध्ये ते होते? हां, त्या रेकॉर्डमध्ये आमच्या कॉलेजच्या रेकॉर्डमध्ये तर असं कधीच नाही जाणवलं, असं कधीच नाही, त्यांचा काही कुठंच उल्लेख पण आला नाही आणि या बाबतीत NTA काम करतात हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं। ही आश्चर्याची तुम्ही जे सांगता ते आश्चर्याची बाब आहे। दुसरी बाब अशी की लातूर पॅटर्न घडवण्यामध्ये या संस्थेचा मोठा हात आहे। त्याच संस्थेतला अशा पद्धतीचा शिक्षक पेपर फोडत असेल त्याबद्दलची तरी आपली काय? नाही, तुम्ही दुरुस्त करून घ्या, संस्थेतला नाही आहे। तुम्ही तुमच्यात मुळात संस्थेत होता की 4 वर्षापूर्वी होता, रिटायर झाले, आता काही संबंध राहणार नाही आहे। हो का, त्यानं चुकीचं काम केलं असेल तर त्याला फासावर चढवावं। आम्ही जाहीर निषेध करतो अशा लोकांचा, कारण हे लातूर पॅटर्न निर्माण म्हणजे एका साध्या लोकांमुळे झालं नाही, त्यासाठी पूर्ण सिस्टीम कामाला लागलेली आहे। त्यामुळं अशा लोकांमुळे लातूर पॅटर्न कधी कोलॅप्स होत नसतो। त्यांना असं जर कोणी काम करत असेल तर जाहीर शिक्षा झाली पाहिजे, त्याला या मताचा मी आहे। 12वीच्या ज्या सायन्ससाठी हे कॉलेज कायमच प्रसिद्ध राहिलेलं आहे, तर त्याच कॉलेजचं मध्ये काम करणाऱ्या माणसाचं नाव येतं आहे, त्याच्यामुळे कॉलेजवर काही परिणाम? नाही, आमच्या कॉलेजमध्ये तो असा प्रकार कधी नाहीच झाला आहेच आहे। तो असताना कधी पेपर सेट करत होता ह्याच्याबद्दल बी कुठलं रेकॉर्ड नाही आहे। NT रिटायर झाल्यानंतर त्यांनी दिलेला हा प्रकार आहे, त्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही। PV कुलकर्णी हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी असा प्रकार केलेला आहे, त्यामुळे महाविद्यालयाला याबाबत काहीही माहीत नाही आणि अशा कोणत्याही प्रकाराला हे प्रकार हा निषेधार्ह आहे आणि त्याचा आम्ही निषेधच करतोय। लातूर पॅटर्न असल्या लोकांमुळे कुठेही डावलला जाणार नाही, तो उज्ज्वलच आहे आणि उज्ज्वलच राहील अशी प्रतिक्रिया दिलेली आहे प्राचार्य सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी। निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर।